तर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला डेडलाईन दिलेली होती ती आता 9 दिवसांवर येऊन ठेपलेली आहे आणि त्यानंतर आता विदर्भामध्ये ओबीसी नेते अधिक सतर्क होताना दिसतात। जरांगे पाटील यांची डेडलाईन जवळ येते त्यामुळे ओबीसी नेते बैठका घेतायत, सभा घेतायत आणि शक्ती प्रदर्शन करायच्या तयारीत आहेत। उद्या वर्ध्यामध्ये छगन भुजबळ, खासदार रामदास तडस आणि बबनराव तायवाडे यांच्या उपस्थितीमध्ये ओबीसी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। तर 17 तारखेला रविवारी चंद्रपुरामध्ये ओबीसींच्या 100 जातींची ओबीसी बचाव परिषद ही सुद्धा आयोजित केली गेली आहे। ओबीसी बचाव परिषदेमध्ये राज्यभरातील ओबीसींमधील वेगवेगळ्या जातींचे प्रतिनिधी हे उपस्थित राहतील। वाटत नव्हतं पण जशी 24 दिवस तारीख जवळ येईल तसं वाटायला लागले, कारण त्यांनी शब्द टाकणं आणि सरकारनं करणं संगच व्हायले आणि मराठीत जे शब्द टाकतात ते सरकार घेत नाही, म्हणजे सरकार त्याला भ्यायला बी लागले, त्याला त्याचे कामं करायला लागले आणि मराठ्यावर अन्याय करायला लागले। सरकार मराठ्यांच्या विरोधात काम करायला लागले, हे मराठ्यांच्या आता लक्षात आलं। आम्ही 17ला आमचा डिसिजन घेणार आहेत, बघू त्याच्याच गळ्यात हात टाकून हिंडा खुशाल तुम्ही। आता मराठे मात्र एकतर्फे झाले, सगळे राजकारणी मराठे तेवढे राहिलेत एकतर्फे व्हायचे, ते बी सामान्य मराठी एकतर्फे करून दाखवतील। राजकारणी मराठे सुद्धा सगळेचे सगळे एका बाजूला आले पाहिजे, ते कसे येणार नाहीत हे मराठे त्यांना विनंती करून कवायना एकत्र आणणार आहेत। बघतो आम्हाला सुद्धा आता आमच्या लेकरासाठी आता आम्ही सुद्धा खेटायचं ठरवणार।